न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। बोल्हे गावात भक्तीचा महाकुंभ, 25,000 भाविकांचे स्वामी चरित्र पारायण। बोल्हेगाव फाटा येथील स्वामी समर्थ केंद्रात रविवारी तब्बल 25,000 भाविकांचे सामूहिक स्वामी चरित्र पारायण होणार आहे। सकाळी 8 ते 11 या वेळेत हा भव्य सोहळा पार पडणार असून केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर काका लोळगे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। गेल्या 25 वर्षांपासून अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेचे कार्य करणाऱ्या या केंद्राने हजारो युवकांना व्यसनमुक्ती व सन्मार्गाची दिशा दिली आहे। जिल्ह्यासह परजिल्ह्यातूनही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। श्री स्वामी समर्थच्या जयघोषात रंगणाऱ्या या भव्य पारायण सोहळ्याकडे संपूर्ण अहिल्यानगरचे लक्ष लागले आहे। श्री स्वामी समर्थ ब्रह्मीभूत मोरेदादा, परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या चरणाशी त्रिवार वंदन। संत तुकाराम नगर सेवा केंद्र अहिल्यानगर या ठिकाणी या केंद्राला या सेवेतनं 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 25 वर्षामध्ये अनेक प्रकारच्या व्यक्ती, अनेक प्रकारची लहान मुलं, तरुण पिढी आणि ही सर्व तरुण पिढी व्यसनाधीन होण्यापेक्षा महाराजांच्या सेवेमध्ये कार्यरत होऊन यांचं जीवन अतिशय सुखमय झालेलं आहे आणि कमी पैसे असताना सुद्धा ही मुलं कुठल्याही वाईट मार्गाला गेलेली नाहीत। महाराज माऊलींचा आशीर्वाद, अनेक तरुण तरुणींचे विवाह या ठिकाणी जमले जातात आणि ह्या माऊलींच्या आशीर्वादामुळे कुठलाही विवाह घटस्फोटापर्यंत पोहोचत नाही आणि या ठिकाणी सर्व बाल संस्कार असतील किंवा इतर काही 18 विभागातनं संस्कार चालतात, ते सर्व संस्कार सहित हे केंद्राला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्त 26 जुलैला रविवारी सकाळी 8 ते 11 या ठिकाणी 25,000 स्वामी चरित्र पारायण होणार आहेत। तेव्हा सर्वांनी या पारायणाचा लाभ घ्यावा आणि आपलं जीवन यथार्थ स्वामीचरणी लावून परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद मिळावा ही सर्वांना विनंती। श्री स्वामी समर्थ। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।